friends, myself Tujay sir from Mechanical Engineering Department. So today we are studying about the second year Mechanical Engineering subject named as Engineering Metrology, in which we are studying about the today's topic named as a symbol representation of surface finish on drawing. Now in this lecture we are studying about the various types of symbol representation for the surface finish on drawing, and also the various techniques of qualitative analysis about the surface finish. These are the topics are studied in this lecture. In last lecture we are studying about the various types of terminology of IS, and also the RMS value, 10-point average value, and CLA value. Okay, these are the topics I studied in last lecture. Now in this lecture we are studying about the only symbol representation of the surface finish on drawing, and also the method and various techniques of alternative analysis, qualitative analysis. These are the topics are studied in this lecture. तर बघा, आपण मागचं जे लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये सेकंड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जो सब्जेक्ट जो आहे इंजिनिअरिंग मेट्रोलॉजी, त्याचा आपण 6वा युनिट जो आहे तो बघतो आहोत. आणि त्या 6व्या युनिटमध्ये आपण काय काय बघतो आहोत. आतापर्यंत मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं, तर ज्या व्हॅल्यू आहेत कोणकोणत्या, तर टर्मिनॉलॉजी ऑफ IS अँड ऑल्सो द 10-point ॲव्हरेज मेथड, RMS व्हॅल्यू मेथड आणि CLA व्हॅल्यू मेथड, हे आपण काय केलं मागच्या लेक्चरला स्टडी केलं. आताचं जे लेक्चर जे आहे या लेक्चरला आपण काय करणार आहोत, तर सिम्बॉल रिप्रेझेंटेशन जे आहे तर ते बघणार आहोत. कशाबद्दलचं, तर तुमच्या सरफेस फिनिश आहे की नाही, सरफेस फिनिशबद्दलचं सिम्बॉल रिप्रेझेंटेशन कसं आहे ते ड्रॉइंगनुसार आपण कसं दाखवू शकतो आहे की नाही, याचा स्टडी जो आहे तर तो काय करणार आहे आपण ह्याच्या लेक्चरला करणार आहे. त्याचबरोबर व्हेरियस टेक्निक्स अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, व्हेरियस टेक्निक जे आहे ठीक आहे, एक प्रकारे तुमचं सरफेस फिनिश ॲनालिसिस करण्यासाठी ज्या व्हेरियस टेक्निक्स यूज केल्या जातात त्याचाही स्टडी जो आहे तो काय करणार आहे आपण या आजच्या लेक्चरला करणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, हा जो सिम्बॉल आणि मिनिंगचा हा जो चार्ट जो आहे हा काय करा, तुम्ही 2 मिनटं वाचा व्यवस्थित, की जेणेकरून तुम्हाला समजून येईल की कोणतं सिम्बॉल रिप्रेझेंटेशन कशासाठी आहे. ठीक आहे, ते तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित सांगणारच आहे, पण तुम्ही हा चार्ट जो आहे तो काय करा 2 मिनटं व्यवस्थित बघा, की जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस मी सांगेन त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे आहे की.
कर फोटो टाकलाय तेच आहे ना, बघ बरं दा. बघतो बघ. ते नाही का असं मोठं पेज आहे बघ आणि त्याच्यावर माझी सही आहे बघ जुनी, व्हिडी तू दे म्हणून अशी. हा तेच पाठवलंय तुला. तेच आहे. अगोदरचं नाव नाही का ज्याच्याकडे होती ती, हा त्याच्याकडे गाडी होती ती, त्याचं नाव आहे आणि तुझं एक नाव आहे. हा तेच ते. चालेल चालेल, ओरिजिनल आहे ना ते. हा ओरिजिनल आहे. हा परत घडी करून ठेवून दे गाडीमध्ये. मंगेश दादाला पाठवलं का? तेवढी एकच काढायचं ना, एक हा पेज. मंगेश दादाला पाठवलं का? बरोबर. मंगेश दादाला पाठव. हा ठेव. तर बघा, बेसिक सिम्बॉल विच इज ओनली बी यूज वेन मिनिंग इज एक्सप्लेन्ड बाय अ नोट. याच्यामध्ये तुम्हाला जे सिम्बॉल तुम्हाला दिसत आहे ते एक प्रकारचं बेसिक मिनिंग जे आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. बघा, एक व्ही टाईप सिम्बॉल तुम्हाला स्टार्टिंगचं फर्स्टमध्ये दिसतो आहे. तर तो कसा आहे, एक सर्फेस फिनिशचा एक प्रकारचा बेसिक सिम्बॉल आहे विच इज ओनली बी यूज वेन इट्स मिनिंग इज एक्सप्लेन बाय अ नोट. आहे का नाही, एक प्रकारचं मिनिंग देण्यासाठी, आहे का नाही, नोटचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी एक बेसिक सिम्बॉल म्हणून तो यूज केला जातो. त्याच्यानंतर 2 नंबरचा जो सिम्बॉल जो दिसतो आहे तुम्हाला तो कसा आहे, इफ द रिमूव्हल ऑफ द मटेरियल बाय मॅचिंग इज रिक्वायर्ड, मशिनिंग इज रिक्वायर्ड. म्हणजे मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी, आहे की नाही, एक प्रकारचा त्या एखाद्या जॉबवरचं मटेरियल जे आहे फिनिशिंग येण्यासाठी त्याचं मटेरियल जे आहे तर ते रिमूव्ह करण्यासाठी बाय युजिंग द मशीन इज रिक्वायर्ड, अ बार इज ॲडेड टू द बेसिक सिम्बॉल. आहे की नाही, तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा बार ॲड केलेला आहे बेसिक सिम्बॉलमध्ये. आहे की नाही, वरचा जो सिम्बॉल जो आहे तो कसा आहे, एक प्रकारचा बेसिक सिम्बॉल आहे. वेन त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, नोट करण्यासाठी तो यूज केला जातो. पण त्याच्यामध्ये एक आडवा बार तुम्हाला दिसतो आहे, तर तो कसा दिसतोय, तो कशाला रिप्रेझेंट करायचं काम करतोय, तर एक प्रकारचं त्याच्यावरचं जे मटेरियल जे आहे तर ते रिमूव्ह करणं गरजेचं आहे बाय युजिंग द मशिनिंगचा यूज करून. बार इज ॲडेड फॉर द बेसिक सिम्बॉल. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त काय केलेलं आहे, एक बार ॲड केलेला आहे. आणि 3 नंबरचा जो सिम्बॉल दिसतोय त्याच्यामध्ये आता काय केलं आहे, बार रिमूव्ह करून काय केलेलं आहे, सर्कल ॲड केलेला आहे तुमच्या बेसिक सिम्बॉलमध्ये. मग तो काय रिप्रेझेंट करायचं काम करतो, इफ द रिमूव्हल ऑफ द मटेरियल इज नॉट प्रिमिटेड. आहे की नाही, जे मटेरियल रिमूव्ह करायचं आहे ते नॉट प्रिमिटेड, आहे की नाही, ते सुटेबल नसणार आहे, म्हणून तो काय केलेला आहे, तर तशा प्रकारचा सिम्बॉल तुम्हाला दिलेला आहे. इज ॲडेड बाय द बेसिक सिम्बॉल, सर्कल इज ॲडेड. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, बेसिक सिम्बॉलमध्ये सर्कल ॲड केलेलं आहे. म्हणजे पहिला जो सिम्बॉल आहे त्याच्यामध्येच ॲड करून काय काय ते रिप्रेझेंट करायचं काम करतं हे तुम्हाला मी सांगतो आहे. आहे की नाही. त्याच्यानंतर जो सिम्बॉल दिसतो आहे 4थ्या नंबरचा, तो त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे, मिल्ड लिहिलेलं आहे. इट शो द प्रोडक्शन मेथड यूज हेअर मिल्ड. आहे की नाही, त्याला मिल्ड करून काय करणं गरजेचं आहे, प्रोडक्शन मेथडसाठी आपण काय करू शकतो, ते मटेरियल यूज करू शकतो, असं त्याचं रिप्रेझेंटेशन आहे. त्याच्यानंतर 5व्या नंबरचा जो सिम्बॉल जो आहे तर तो एक सिम्बॉल दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 2.5 mm एवढं काय दिलेलं आहे, एक नोट दिलेला आहे. इट शो द सॅम्पलिंग लेंथ. आहे की नाही, त्याची सॅम्पलिंग लेंथ किती आहे, हेअर इज 2.5 mm. आहे की नाही, त्याची सॅम्पलिंग लेंथ किती आहे, तर 2.5 mm आहे. हे रिप्रेझेंट करण्यासाठी तो सिम्बॉल तिथे दिलेला असतो, तो ते रिप्रेझेंट करायचं काम करतो. त्याच्यानंतर 6व्या नंबरचा जो सिम्बॉल तुम्हाला दिसतो आहे तर तो बघा, तो कसा आहे, इफ द नेसेसरी टू कंट्रोल द डायरेक्शनल ले. आहे की नाही, त्याच्यामध्ये डायरेक्शनल लेज जे आहे त्या कंट्रोलिंग करण्यासाठी हा सिम्बॉल दिलेला आहे. इट इज स्पेसिफाईड बाय द सिम्बॉल ॲडेड बाय द सरफेस स्ट्रक्चर सिम्बॉल. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर त्याचं मटेरियलच्या सरफेस स्ट्रक्चरचा सिम्बॉल जो आहे तर तो ॲड केलेला आहे. हे रिप्रेझेंट करायचं काम कोण करतं, तर 6व्या प्रकारचा सिम्बॉल करत असतो. त्याच्यानंतर जो 7व्या नंबरचा सिम्बॉल जो आहे तर तो काय रिप्रेझेंट करायचं काम करतो, तर इट रिप्रेझेंट द मॅचिंग अलाउन्सेस हिअर इट्स 2 mm. आहे की नाही, त्याचे अलाउन्सेस जे आहे तर ते मॅचिंग आहेत की नाही, मग ते किती मॅचिंग आहेत, तर 2 mm ते
मॅचिंग आहे हे रिप्रेझेंट करायचं काम कोण करतात, तुमच्या 7व्या नंबरचा सिम्बॉल करत असतो. त्याच्यानंतर जो 8व्या नंबरचा आणि लास्ट सिम्बॉल जो आहे तर तो काय डिनोट करायचं काम करतो किंवा काय रिप्रेझेंट करायचं काम करतो, तर रफनेस व्हॅल्यू जी आहे तर ती रिप्रेझेंट करायचं काम करतो. RA = 4 युनिमायक्रॉन. त्याची रफनेस जी आहे तर ती किती आहे, तर 4 युनिमायक्रॉन आहे. हे रिप्रेझेंट करायचं काम कोण करतं, तर तुमचा लास्ट नंबरचा सिम्बॉल करत असतो, है की नाही. तर अशा प्रकारचे काय आहेत, तर हे सिम्बॉल आणि त्याचं मिनिंग जे आहे तर ते काय केलं आहे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, इफ द मॅचिंग मेथड यूज इज मिलिंग, sampling length is 0.25 mm with roughness value 2.5 unimicron. Direction of the lay is perpendicular to the matching allowances is 5 mm with 12.5 roughness grade, then it can be shown as a figure below. है की नाही. एखादं मटेरियल आहे, त्या मटेरियलवर तुम्हाला काय काय दिलेलं आहे, एक सॅम्पलिंग मटेरियल आहे की नाही. मॅचिंग मेथड ऑफ द मिलिंग अँड सॅम्पलिंग लेंथ जी आहे त्याची तर ते किती आहे, 0.25 mm आहे. तिची रफनेस जी आहे, रफनेस व्हॅल्यू 2.5 युनिमायक्रॉन आहे. आणि त्याची डायरेक्शन ऑफ ले जो आहे तर तो कसा आहे, परपेंडिक्युलर अँड मॅचिंग अलाउन्सेस जे आहेत ते 5 mm आहे विथ 12.5 रफनेस ग्रेड आहे की नाही. तर तो कसा आपण दाखवू शकतो सिम्बॉल, तर खालच्या जो सिम्बॉल आहे तर त्यानुसार त्याचं रिप्रेझेंट आपण करू शकतो. इथं तुम्हाला लेफ्ट साईडला दिसतो आहे बघा, रफनेस व्हॅल्यू इन ग्रेड तुम्ही अप्पर साईडला तिथं लिहू शकता. त्याच्यानंतर मॅचिंग अलाउन्सेस जे आहेत ते 5 जे आहे तर ते लेफ्ट साईडला लिहू शकता. त्याच्यानंतर डायरेक्शन ऑफ ले जो आहे ती जी मोठी डायग्राम तुम्हाला दिसते आहे तर त्याच्यामध्ये राईट साईडला तुम्ही ते लिहू शकता. त्याच्यानंतर मॅचिंग मेथड आणि ॲडिशनल ट्रीटमेंट जे आहेत त्या वरच्या साईडला लिहू शकता. आपण कोणकोणत्या दिल्या, मॅचिंग मेथड आणि ॲडिशनल ट्रीटमेंट, मिलिंग अँड क्रोम प्लेटेड, त्याच्यावर काय केलं ट्रीटमेंट आपण केल्या. त्याच्यानंतर सॅम्पलिंग लेंथ जी आहे आणि अदर रफनेस व्हॅल्यू आपण पुढे लिहू शकतो, तर 0.25 to 2.5 आहे की नाही. अशी काय करू शकतो, एक प्रकारचं असा प्रकारचा सिम्बॉल देऊन आपण काय करू शकतो, त्याचं रिप्रेझेंट करू शकतो. त्याच्यानंतर बघा, मेथड ऑफ मेजरिंग सरफेस फिनिश. आता आपण काय करणार आहोत, तर मेथड जे आहे व्हेरियस टेक्निक्स ऑफ द क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑर मेथड ऑफ मेजरिंग सरफेस फिनिश आहे की नाही. आपल्याला मेजर करायची आहे सरफेस फिनिश, काय करायची आहे, मेजर करायची आहे. मग ती कोणती मेथड यूज करून आपण करू शकतो आहे की नाही. सरफेस फिनिशिंग मेजरमेंट करायची आहे तर ते कशा प्रकारे आपण मेजरमेंट करू शकतो, त्याचा जो स्टडी जो आहे तर तो काय करतो आहे आपण आता बघतो आहोत आहे की नाही. द सरफेस फिनिश of the machine part can be measured by the following 2 method. जे सरफेस फिनिश जे आहे की नाही, मग त्याचे ज्या 2 मेथड आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत, तर फर्स्ट म्हणायचं सरफेस इन्स्पेक्शन ऑफ कम्पॅरिझन मेथड. मग त्याचे कोणकोणते पार्ट आहेत, मेथड आहेत, तर फर्स्ट म्हणायचं सरफेस इन्स्पेक्शन ऑफ कम्पॅरिझन मेथड आहे की नाही. कम्पॅरिझन मेथडचा यूज करून आपण सरफेसचं इन्स्पेक्शन आपण करू शकतो आहे की नाही. सरफेसचं इन्स्पेक्शन ऑफ कम्पॅरिझन मेथडचा यूज करून आपण त्याचं एक प्रकारे मेजरमेंट करू शकतो. आणि सेकंड म्हणायचं डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट मेजरमेंट. आणि सेकंड कशी, तर एक प्रकारची डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट मेजरमेंट आपण करू शकतो. अशा 2 प्रकारच्या ज्या मेथड ज्या आहेत त्याचा यूज करून आपण काय करू शकतो, सरफेसचं फिनिशचं मेजरमेंट करू शकतो. इन कंपॅरेटिव्ह मेथड. आता मग कंपॅरेटिव्ह मेथड म्हणजे काय, तर सरफेस स्ट्रक्चर इज असेस्ड बाय द ऑब्झर्वेशन ऑफ द सरफेस आहे की नाही. मग सरफेस स्ट्रक्चर जे आहे तर ते कसं असेस केलं जातं, बाय ऑब्झर्वेशन आहे की नाही, बाय युजिंग द ऑब्झर्वेशन ऑफ द सरफेस आहे की नाही. तुम्ही सरफेसचं ऑब्झर्वेशन करून त्याचं एक प्रकारचं कंपॅरेटिव्हली मेथड यूज करून तुम्ही काय करू शकता, त्याचं ऑब्झर्वेशन करून तुम्ही सरफेसचं टेक्स्चर जे आहे तर ते असेस करू शकता. बट दिस मेथड आर नॉट रिलेबल ॲज दे कॅन बी मिसलिडिंग ऑफ comparison is not made with surface produced by the same technique.
पण ही जी मेथड जी आहे तर ही मेथड कशी आहे, आर नॉट रिलेबल. ही मेथड कशी आहे मग तर रिलेबल नाही आहे ती, आहे की नाही. कॅन बी मिसलिडिंग ऑफ द कम्पॅरिझन इज नॉट मेड विथ द सरफेस प्रोड्युस्ड बाय द सेम टेक्निक, आहे की नाही. ती कशी आहे तर एक प्रकारची नॉट मेड विथ द सरफेस प्रोड्युस्ड बाय द सेम टेक्निक, एक प्रकारची सरफेस कंपॅरिझन इज नॉट मेड विथ द सरफेस प्रोड्युस्ड बाय द सेम टेक्निक, आहे की नाही. एक सेम टेक्निकचा यूज करून आपण त्याचं काय करू शकतो, करू शकत नाही. तर एक प्रकारचं कंपॅरिझन करू शकत नाही. तर अशा प्रकारची ती कशी आहे तर नॉन रिलेबल आहे, है की नाही. तर व्हेरियस मेथड अवेलेबल अंडर द कंपॅरिझन मेथड आहे. मग त्याच्यामध्ये व्हेरियस मेथड आहेत कंपॅरिझन करण्यासाठी. मग कोणकोणत्या आहेत तर त्या पहिलं तर टच इन्स्पेक्शन. टच करून आपण एखाद्या सरफेसला टच करून त्याचं इन्स्पेक्शन करू शकतो. सेकंड म्हणजे व्हिज्युअल इन्स्पेक्शन, आपण त्याच्यावर ते जे स्क्रॅचेस आहेत किंवा सरफेस फिनिशिंग आपण व्हिज्युअली इन्स्पेक्शन करून आपण बघू शकतो किंवा स्क्रॅच इन्स्पेक्शन आपण करून त्याचं इन्स्पेक्शन करू शकतो. त्याचबरोबर मायक्रोस्कोपिक इन्स्पेक्शन, मायक्रोस्कोपचा यूज करून आपण मायक्रोस्कोपिक इन्स्पेक्शन करून तुम्ही काय करू शकता, सरफेस फिनिश काय करू शकता, मेजर करू शकता. त्याच्यानंतर सरफेस फोटोग्राफचा यूज करून तुम्ही काय करू शकता, सरफेस फिनिश मेजर करू शकता. त्याच्यानंतर मायक्रो इंटरफेरोमीटर, आहे की नाही. जे मायक्रो इंटरफेरोमीटर जे आहे त्याचाही यूज करून तुम्ही काय करू शकता, सरफेस फिनिशचा काय करू शकता, सरफेस फिनिश मेजर करू शकता. त्याच्यानंतर व्हॅलेन्स सरफेस डायनोमीटर अँड रिफ्लेक्टेड लाईट इंटेन्सिटी. व्हॅलन्स सरफेस डायनोमीटरचा यूज करून तुम्ही काय करू शकता, सरफेस फिनिशिंग मेजर करू शकता, इन्स्पेक्ट करू शकता. आणि रिफ्लेक्टेड लाईट इंटेन्सिटीचाही यूज करून तुम्ही काय करू शकता तर सरफेस फिनिश काय करू शकता, मेजर करू शकता, इन्स्पेक्ट करू शकता. हे काय आहेत तर द व्हेरियस मेथड आहेत. कशाच्या तर कंपॅरिझन करून आपण कंपॅरिझन करण्याच्या, आहे की नाही. कंपॅरिझन थ्रू आपण व्हेरियस मेथडचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर त्याचं इन्स्पेक्शन करू शकता. मग कोणकोणत्या आहेत त्या 8 प्रकारच्या काय आहेत ह्या मेथड आहेत की जेणेकरून त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता तर सरफेस फिनिशचं मेजरमेंट और इन्स्पेक्शन करू शकता. तर तुम्हाला कोणकोणत्या आहेत त्या तर टच इन्स्पेक्शन, व्हिज्युअल इन्स्पेक्शन, स्क्रॅच इन्स्पेक्शन, मायक्रोस्कोपिक इन्स्पेक्शन, सरफेस फोटोग्राफ्स, मायक्रो इंटरफेरोमीटर, व्हायलन्स सरफेस डायनोमीटर अँड रिफ्लेक्टेड लाईट इंटेन्सिटी, आहे की नाही. या 8 प्रकारच्या मेथडचा यूज करून तुम्ही काय करू शकता, मेजरिंग द सरफेस फिनिश, आहे की नाही. तुम्ही काय करू शकता, सरफेस फिनिश काय करू शकता, मेजरमेंट करू शकता. ओके, आय होप सो की तुम्हाला हे आजचं लेक्चर जे आहे व्यवस्थित समजलं असेल. आपण इथे थांबूयात. पुढच्या लेक्चरला आपण हे जे टच इन्स्पेक्शन असेल, व्हिज्युअल इन्स्पेक्शन असेल, स्क्रॅच इन्स्पेक्शन असेल किंवा मायक्रोस्कोपिक इन्स्पेक्शन व्हॉटेवर जे काही असतील तर ते काय करू आपण 1 बाय 1 डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. ओके, आत्तापुरतं आपण इथं थांबूयात. ओके, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सो